नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. बातमीपत्रावर वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अमरावती महानगरपालिकेची तिसरी आमसभा संपन्न. विविध विषयांवर झाली घमासान चर्चा. विद्युत मंडळाच्या कंत्राटी कामगारांचा महामेळावा संपन्न. जनाई वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन. तर अंबा नाल्यात भले मोठे वृक्ष उन्मलून पडले, महानगरपालिकेचे दुर्लक्ष. वाहनाच्या धडकेनं इसमाचा मृत्यू. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. वळूया सविस्तर वृत्ताकडे. बकऱ्यांसाठी चारा आणावयास गेलेल्या इसमाला अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय. गंभीर जखमी अवस्थेत ग्रामस्थांनी इरविन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. अंजनगाव कुऱ्हा मार्गावरील ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील अंजनवती येथील रहिवासी असलेला मंगेश गणराव नाईक हा दिनांक 19 मे रोजी त्याच्याकडे असलेल्या बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेला असता अज्ञात वाहनानं त्याच्या सायकलीस धडक मारून पळून निघून गेलाय. यामध्ये सदर इसम गंभीर जखमी होऊन तिथेच पडला होता. अंजनगाव ते कुऱ्हा मार्गावर जखमी अवस्थेत पडलेल्या मंगेश नाईक याला ग्रामस्थांनी रक्तबंबाळ अवस्थेत इरविन रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र तो कशामुळे जखमी झाला हे अद्यापही कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात ज्ञानाई वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सदर आयोजन दिनांक 14 ते 28 मे दरम्यान विविध कार्यक्रमाद्वारे पार पडणार आहे. ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीनं हे सुसंस्कार शिबिर गेल्या 4 वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अमरावती यांच्या वतीनं दिनांक 14 ते 28 मेच्या दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे ज्ञानाई वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन केले आहे. सोमवार दिनांक 14 मे रोजी ज्ञानाई वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं उद्घाटन झालं असून दिनांक 27 मे रोजी वारकरी दिंडी सोहळा, ग्राम प्रदक्षिणा, दिनांक 22 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते होम हवन करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 गोपालकाला कीर्तन, हरिभक्त पारायण कैलाश महाराज चांदूरकर, रामा भागवताचार्य यांच्या हस्ते होईल. सायंकाळी 6 ते 8 शिबिरार्थी गोपाळकाळाच्या हस्ते दही दिंडी होईल. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त शिबिरार्थींचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार असून ज्ञानाई वारकरी बाल संस्कार शिबिर मागील 4 वर्षांपासून राबवल्या जात आहे. नमस्कार, जय हरी. माझ्या श्री ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामा अमरावती द्वारा आयोजित या अंबानगरीमधलं हे संस्कार शिबिराचं आमचं हे 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये सुद्धा अनेकांनी मला सुंदर प्रतिसाद दिला. या माध्यमातून अनेक बालकीर्तनकार तयार झाले आणि सुंदर व्यासपीठ नेतृत्व करत आहे. माझ्या या बाल संस्कार शिबिराचा पार्श्वभूमिका संकल्पना उद्देश हाच आहे की पुढे भविष्यामध्ये हा बाळ विस्कृत व्हायला नको, तो कुठेतरी सन्मानास तो पात्र व्हायला पाहिजे. माझ्या बाल संस्कार शिबिरातील जो बाळ आहे कधीच तो म्हणजे अगतिक घटना कधीच या माध्यमातून कधी घडणार नाही आहे, दूषित कर्म कधी करणार नाही आहे, त्याच्यामध्ये सुंदर संस्कारित राहते. माझा बाळ संस्कार शिबिरातील बाळ हा कधी भविष्यामध्ये आपल्या आईवडिलांना कधी वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही, कधी व्यसनी राहणार नाही. आणि मला हा पूर्ण आत्मविश्वास आहे की जो बाळ इथे येतो आहे त्याने प्रत्येकाची आईवडिलांचा सन्मान करावा तेवढा कमी आहे. कारण जेवढी प्राण असणार हा बाळ माझा 1 महिन्यापर्यंत माझ्याजवळ हा ठेवतो आहे. म्हणून मी बाळाच्या आईवडिलांचा सुद्धा धन्यता देतो आहे. माझ्या संस्कार शिबिराला तुम्ही सर्वांनी मला योगदान द्यावं, सहकार्य आशीर्वाद द्यावा ही अपेक्षा ठेवून पूर्ण माझ्या संस्कार शिबिराला पुढचं वर्ष. पुढच्या बातमीकडे. अमरावती महानगरपालिकेची तिसरी आमसभा संपन्न झाली असून शहरातील विविध विषयांवर या आमसभेमध्ये घमासान चर्चा झाली आहे. विकास कामांना अजूनही सुरुवात झालेली दिसत नाहीये. या आमसभेदरम्यान निवडणुकीपूर्वी जनतेला हात जोडून अभिवादन करणारे नगरसेवक अदृश्य होते. विकास कामे पडली आहेत सध्याही थंड बसत्यात. शहरातील महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असून जनतेने मोठ्या हिरहिरीने महानगरपालिकात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून पाठवले. निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी प्रभागात विकासात्मक कामे करू अशी आश्वासने दिली. मात्र नंतर कामे तर सोडाच, निदान प्रभागात फेरफटकाही मारताना कोणी दिसलं नाही. निवडणुकीपूर्वी जनतेला हात जोडणारे नगरसेवक आता गेले तरी कुठे
असा प्रश्न नागरिकांना पडलाय। निवडून आलेले नगरसेवक तर सोडाच, मात्र स्वीकृत नगरसेवकांची वर्णी सुद्धा अजून लागलेली नाहीये। महानगरपालिकेची तिसरी आमसभा दिनांक 20 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी 11 वाजता संपन्न होऊन त्यामध्ये नगरसेवकांनी शहरातील विविध विकास कामांवर घमासान चर्चा केली। सभेपूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले असून त्यानंतर अमरावती शहरातील घन कचरा डेपो, टॅक्स वसुली, वाढती वराहांची संख्या, स्वाईन फ्लू, पाण्याची पाईपलाईन टाकण्याविषयी शहरात वाढती अस्वच्छता, तुडुंब भरलेले नाले आदी महत्त्वपूर्ण विषयांवर तिसऱ्या आमसभेत घमासान चर्चा करण्यात आली। तर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील दुकानांना भाडे थकितीमुळे सील लावण्याचे काम जोमात सुरू असल्यानं व्यापारी वर्गात तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसून येतोय। महानगरपालिकेच्या या तिसऱ्या आमसभेत मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव 6 महिन्यांकरता स्थगित करण्यात आलाय। विषय घेतलाय की उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने आपण कुठले कुठले प्रयोग या संदर्भातले केले पाहिजेत। खूप जणांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाच्या विनंतीला आम्ही मान देऊन आम्ही हा विषय यावेळी घेतला। पण ऑलरेडी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सगळ्याच घटकांवर आम्ही काम सुरू केलं आहे। ऑलरेडी मालमत्ता कराच्या वाढीच्या दृष्टीने आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेतला आहे। या शहरामध्ये जेवढे इलेक्ट्रिकचे कनेक्शन आहेत त्यांची यादी आम्ही दिलेली आहे आणि केवळ 15 दिवसाच्या महिनाभराच्या कालावधीमध्ये आम्ही 6,500 नवीन प्रॉपर्ट्या शोधल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही कर आकारणी केलेली आहे। क्लर्क बाबू तेच आहे, आम्ही त्यांना बदलवलं नाही, आम्ही नवीन कुठल्याच प्रकारचा खर्च केला नाही, नवीन माणसं त्याला दिले नाहीत। अधिकारी तेच आहेत, पण पदाधिकारी बदलल्याबरोबर आज अमरावती महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये जवळजवळ 10 ते 15 कोटीची वाढ यावेळी होणार आहे की जो 40% वाढ सुचवली होती ती वाढ न करता आम्ही विशेष प्रयत्नांनी जवळजवळ 10 ते 15 कोटीची वाढ आम्ही करतो आहे, जी 40%नी फक्त 8 कोटी रुपये होणार होती। आणि आता आम्ही असेसमेंटची पण तयारी करतो आहे। जी जुनी कंपनी होती सायबरटेक, ती फ्रॉड कंपनी होती, आम्ही तिला ब्लॅकलिस्ट केलं आणि आता नवीन कंपनीसाठी आम्ही आता टेंडर करतो आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की फेब्रुवारीपर्यंत मार्चपर्यंत आम्ही 100 कोटीच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा वर जाऊ अशी मालमत्ता करामध्ये आम्हाला शाश्वती आहे। त्याचबरोबरीने आपल्या इथले जे BOT तत्वावर चालवला दिलेली बांधायला दिलेली जे दुकानं होती, शॉपिंग कॉम्प्लेक्स होते, त्याच्यात प्रचंड गोळ आहे। काही अवैध निर्णय झालेले आहेत स्टँडिंग 2011च्या स्टँडिंगमध्ये एका जणाला एका क्लर्कला अधिकार दिले सगळे आणि त्यांनी बट्ट्याबोळ केला। आज दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की 2 कोटीच्या वरती आम्हाला त्यातून उत्पन्न होत नाही आहे आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा आम्ही आता नवीन एक्झरसाईज करतो आहे। त्याच्या उत्पन्नामध्ये आम्हाला वाढवावं त्या सुद्धीने आम्ही तयारी करतो आहे। ADTPला सुद्धा आम्ही आता फास्ट केलं आहे। ADTPला सुद्धा आम्ही तयारीला लावला आहे। जो 26 कोटी रुपये आम्हाला मिळत होते आता आम्ही जवळजवळ 50 कोटीच्या जवळपास जातो आहोत। आम्ही यावेळी जे हॉकर्स झोन आहे त्या हॉकर्स झोनच्या संदर्भात पण निर्णय करतो आहे। एक स्पेशल अधिकारी आम्ही त्याच्यासाठी नियुक्त करतो आहे आणि त्या निमित्ताने हॉकर झोन शहराची शिस्त आणि त्याचबरोबर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करतो आहे। त्याचबरोबर आम्ही काही जागा आयडेंटिफाय केल्या की जिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्हाला उभे करता येईल का, जिथून आम्हाला उत्पन्न या महानगरपालिकेला होईल आणि या महानगरपालिकेचं उत्पन्न वार्षिक आम्ही 200 कोटीच्या जवळपास जाऊ अशा प्रकारचा प्लॅन आम्ही करतो आहे। आणि म्हणून जे विरोधी पक्षाकडून ज्या मागणी आल्या त्या मागण्यांवर आम्ही ऑलरेडी समोर गेलो, ऑलरेडी आम्ही ते पुष्कळ समोर निघून गेलेलो आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळी महानगरपालिकेचं उत्पन्न या वर्षाच्या शेवटी आम्ही जे अपेक्षित 45 कोटी केलं आम्ही त्याच्या वरती जाऊ। हे पहिल्यांदा होईल। या संदर्भात मी स्वतः सभापती म्हणून प्रत्येक झोनच्या बैठकी घेतल्या, अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या आणि त्यांना या संदर्भात कामाला लावला आहे। आणि जो उद्देश आम्हाला सत्ता देऊन जनतेची अपेक्षित आहे तो उद्देश आम्ही पूर्ण करू। सुजलाम सुफलाम स्वच्छ आणि सुंदर हे अमरावती करण्याच्या मागे आम्ही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने एक पाऊल समोर घेतो। तर बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज।
घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कर्मचारी सेनेचा महामेळावा संपन्न झालेला आहे. शनिवारी दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वाजता विमलाबाई देशमुख सभागृहात हा समारंभ पार पडलाय. महामेळाव्यादरम्यान अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती बघायला मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कंत्राटी कर्मचारी सेनेच्या वतीनं महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीनं काम करणारे सुरक्षा पंचिंग ऑपरेटर, मीटर वाचक, कार्यालयीन काम करणारे कंत्राटी लिपिक, चपराशी, यंत्रचालक यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महामेळाव्याचं अध्यक्ष म्हणून परमपूज्य गुरुदेवजी तीर्थक्षेत्र पोही, लंघापूर, चंदनशेष दरबार हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अनंतराव गुडे, मधुकर सुरवाडे, रवी शिराळकर, सुरेंद्र तेलखंडे, रामकृष्ण चिखलकर यांची उपस्थिती होती. परंतु भारतीय कामगार सेनेमार्फत जेव्हा पदाधिकारी म्हणून आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्हाला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या. ज्या वेळेस कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निर्णय घ्यावे लागले त्यावेळेस आम्हाला वरच्या पातळीवर विचारून निर्णय घ्यावे लागत होते. परंतु काही ठिकाणी तात्काळ निर्णय घ्यायसाठी फार अडचणी येत होत्या. त्यामुळे 2015 मध्ये सर्वात पहिले अमरावतीमध्ये मीटर वाचक यांच्यावर या विद्युत मंडळाच्या प्रशासनाने आघात केलेला होता. त्यांना या मधून काढण्याची पद्धत सुरू झालेली होती आणि ठेकेदार सुद्धा त्यांना कमी पैशामध्ये काम करून घेत होता. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कर्मचारी सेना ही स्थापन केली. महामेळाव्यात विद्युत कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून यावेळी बहुसंख्य कंत्राटी कामगार उपस्थित होते. कॅमेरा पर्सन दिलीप जवंजाळ, VCN न्यूज अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. भूतेश्वर चौकातील अंबा नाल्यात एक भलं मोठं आवळ्याचं झाड पडलेलं आहे. हे झाड गेल्या 3 दिवसांपासून जसंच्या तसं आहे. महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना डासांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. शहरातील भूतेश्वर चौक स्थित अंबा नाल्यात दिनांक 17 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे आवळ्याचं झाड उन्मळून पडलंय. या भल्या मोठ्या वृक्षामुळे नाला काडी कचऱ्यानं तुडुंब भरलाय. भूतेश्वर चौकातील अंबा नाल्यात मागील 3 दिवसांपासून पडलेल्या वृक्षामुळे नाल्यातून वाहून जाणारे शहरातील घाण पाणी तिथेच जमा होत असल्यानं डासांचा त्रास वाढून काडी कचराही जमा झालाय. नाल्यात पडलेल्या आवळ्याच्या वृक्षामुळे जन वा वित्तहानी जरी झाली नसली तरी या वृक्षामुळे स्थानिक रहिवाशांचा त्रास अधिक वाढलाय. वृक्ष नाल्यातून बाहेर काढण्याकडे महानगरपालिकेकडे वेळ नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याकडे संबंधित नगरसेवकाने लक्ष देऊन वृक्ष बाहेर काढावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. कॅमेरा पर्सन चेतन पवार, VCN न्यूज अमरावती. आमच्या या गरीब नगरमध्ये संरक्षण बी जरुरी आहे. भूतेश्वरच्या बॅक साईडची जी साईड आहे तिथे एक झाड पडलेलं आहे आणि बरसातीचा टाईम आहे. त्या टायमाला कसं आहे पूर वगैरे आला त्या झाडाला काडी कचरा अटकणार आणि जे पाणी जे थांबेल ते सर्व या लोकांच्या घरात घुसेल. यासाठी हे झाड अत्यंत आवश्यक लवकर उचला आणि परत हे संरक्षण बी पाहिजे. या डुकराचा त्रास आहे. डुकराचे लेकर लहान लहान लेकरं खेळतात, साप निघतात इथे. भिंत वगैरे संरक्षण भिंत जरुरी आहे. भिंत अत्यंत गरजेची आहे. भिंत बांधून ह्या नगरवासियांना
कृतज्ञ करा, एवढंच आपलं दोन बोलतो. तर बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अमरावती महानगरपालिकेची तिसरी आमसभा संपन्न. विविध विषयांवर झाली घमासान चर्चा. विद्युत मंडळाच्या कंत्राटी कामगारांचा महामेळावा संपन्न. जनाई वारकरी बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन. तर अंबा नाल्यात भले मोठे वृक्ष उन्मलून पडले. महानगरपालिकेचे दुर्लक्ष. वाहनाच्या धडकेनं इसमाचा मृत्यू. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.